एक सुप्रसिद्ध देखणा बिझनेसमॅन ऋषिकेश देशमुख याची नजर माझ्यासारख्या अनाथ आश्रममध्ये राहणाऱ्या मुलीवर कशी काय पडली माहिती नाही. तो माझा दिवाना झाला होता, पण मी तर सुंदरसुद्धा नव्हते. एक दिवस त्याने माझ्यासोबत लग्न केले आणि आपल्या घरी घेऊन गेला. लग्नाला 3च दिवस झाले होते की ऋषिकेशला एका महत्त्वाच्या कामासाठी परदेशी जावे लागले. त्याच्या मागे माझ्या सासूने मला घरातून धक्के देऊन बाहेर काढले. एका जोडप्याने मला सांभाळले आणि त्यांनी मला अमेरिकेला नेले. तिथेच मी जॉबला लागले. एक दिवस बॉसच्या केबिनमध्ये गेले तेव्हा माझे हृदयच बंद पडले. त्याने मला जोरात ओढून भिंतीवर आपटले. मी खूप रडत होते, कारण तो बॉस माझाच. आयुष्यात होणाऱ्या काही घटना किंवा प्रसंग खूपच विचित्र असतात. कधीकधी आपण खूप निराश असतो तेव्हा अचानक आपल्याला एक आशेचा किरण दिसतो, आणि कधीकधी आपल्याकडे सर्व काही असूनही हातात काहीच उरत नाही. माझे लग्न होणार होते आणि मी खूप खुश होते. आतापर्यंत मी माझ्या जीवनात ज्या यातना भोगल्या होत्या त्या आता संपणार होत्या. मला एका मजबूत व्यक्तीचा पाठिंबा मिळाला होता, त्याचे प्रेम मिळाले होते आणि आता तो मला मिळणार होता. त्यामुळे मी खूप खुश होते. लग्नाला घेऊन माझ्या मनात खूप सारी स्वप्न होती आणि आता ती सगळी स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली होती. मी नटून थटून डोक्यावर पदर घेऊन माझ्या नवऱ्याची ऋषिकेशची वाट पाहत होते. पूर्ण खोलीत सुगंध पसरला होता. माझे लग्न खूप जास्त श्रीमंत घरात झाले होते. हे घर नाही तर एखादे काचेचे महल जास्त वाटत होते. मी माझ्या नशिबावर खूप हैराण झाले होते. मला माझा आनंद सांभाळता येत नव्हता. हा आनंद माझ्या जीवनात कायम टिकू दे अशी मी देवाला प्रार्थना करत होते. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या इच्छेपेक्षा सुद्धा जास्त महादेव मला एवढं सगळं देईल. माझी एवढी लायकी नव्हती जेवढं सगळं मला मिळालं होतं. आनंदाच्या भरात माझे पाय जमिनीवर राहत नव्हते. जसे काही मी हवेत उडत आहे असेच मला वाटत होते. पण मला माहिती नव्हते की हा माझा आनंद काही क्षणांचा आहे. खूपच लवकर मला परत एकदा पहिल्यासारख्या यातना भोगाव्या लागणार आहेत. ऋषिकेश माझ्या जवळ आला आणि त्याने मला एक हिऱ्याची अंगठी भेटवस्तू म्हणून दिली. मी खूप खुश होते, पण माझ्या नजरेत हिऱ्याला, सोन्या चांदीला काहीच मूल्य नव्हते. माझ्यासाठी ते काहीच महत्त्वाचे नव्हते. मी खूप खुश होते कारण ऋषिकेश माझ्यावर खूप जास्त प्रेम करत होता आणि तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला होता. मी जेवढे देवाचे आभार मानू तेवढे कमीच होते. ज्याने मला एवढा आनंद दिला होता त्यामुळे मी माझ्या जीवनात जेवढ्या यातना भोगल्या होत्या त्या सगळ्या भरून निघाल्या होत्या. ऋषिकेश माझा हात हातात घेऊन खूप वेळपर्यंत माझ्यासोबत गप्पा मारत होता आणि मला सांगत होता की कसे मी तुला पहिल्यांदा पाहिल्यावर तुझ्या प्रेमात पडलो. मी इतकी सुंदर तर नव्हते. माहिती नाही ऋषीला माझ्यात असे काय दिसले की तो माझ्यासाठी आपल्या घरच्यांच्या विरोधात गेला आणि सगळ्यांसोबत भांडून मला त्याच्या जीवनात सामील करून घेतले होते. आता मी त्याची लाईफ पार्टनर बनून त्याच्या खांद्याला खांदा लावून चालणार होते. आणि मी हीच गोष्ट ऋषीला विचारली तर ऋषीने प्रेमाने माझा हात हातात घेतला आणि काही वेळ मला त्याच्या नजरेत भरत राहिला. मग माझा हात पकडून मला आरशासमोर नेले आणि म्हणाला, मी तुझ्या या डोळ्यांच्या समुद्रात खोल बुडालो होतो. कदाचित तू तुझ्या डोळ्यांची सुंदरता पाहिली नाहीस. या डोळ्यांनी तर मला वेड लावले होते आणि वरतून तुझ्या या चेहऱ्याचा निरागसपणा माझी झोप उडवून गेला होता आणि मी पहिल्याच नजरेत तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. खरंच माझे डोळे खूप सुंदर होते. आश्रममध्ये सुद्धा काही मुली माझ्या सुंदर डोळ्यांची चर्चा करत होत्या, पण मी कधीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. आज ऋषीने सांगितल्यावर मी माझ्या डोळ्यांकडे लक्ष दिले. खरंच माझे डोळे खूप सुंदर आहेत आणि ऋषीच्या प्रेमाची लाली माझ्या चेहऱ्यावर पसरली होती, जी बदामी रंगाला अजून सुंदर बनवत होती. 3 दिवस पंख लावून उडून गेले. 3 दिवस कसे निघून गेले ते मला कळालेच नाही. मी तर फक्त माझ्या नवऱ्याच्या प्रेमात बुडाले होते. हे 3 दिवस माझ्या आयुष्यातले न विसरणारे दिवस होते. अजूनपर्यंत मी घरात रुळले सुद्धा नव्हते की आमचे वेगळे होण्याची वेळ आली होती. ऋषिकेशची बाहेर जाण्याची वेळ आली होती. ऋषिकेशचे बिझनेस जागोजागी पसरले होते, इंडियामध्ये सुद्धा आणि बाहेरच्या देशात सुद्धा. ऋषिकेशला खूप महत्त्वाच्या कामासाठी परदेशी जावे लागले. त्याची बाहेर जाण्याची बातमी ऐकून माझ्या सर्व आनंदावर विरजण पडले होते. माझे मन विचित्र विचारात पडले होते. मला असे वाटत होते की मी एक सुंदर स्वप्न पाहत होते. आता माझे डोळे उघडणार होते आणि मी स्वतःला त्याच रस्त्यावर पाहत होते ज्या रस्त्यावर मी खूप कठीण प्रवास केला होता. ऋषीसुद्धा माझ्यापासून दूर होण्यासाठी खूप उदास होते. जाण्याच्या अगोदर ऋषी माझ्याजवळ खोलीमध्ये खूप वेळ बसला होता आणि मला समजावत होता की मी लवकरच घरी परत येईल. तू निराश होऊ नकोस.
हे ऐकून माझे मन खूप भरून आले होते. मी पटकन त्याच्या भरदस्त मिठीत गेले आणि रडायला लागले. माझ्यात हिंमत नव्हती की मी ऋषिकेशला हसत हसत निरोप देईन. ऋषिकेशने सुद्धा मला त्याच्या मिठीत घेतले होते. त्याने माझे अश्रू पुसले आणि मला दिलासा दिला की मी तुझ्यासोबत फोनवर बोलत राहील आणि घरी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. मी पाहिले की ऋषीचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि मी हे कसे पाहू शकत होते की माझ्यामुळे ऋषीच्या डोळ्यात अश्रू येतील. मी पटकन माझे अश्रू साफ केले आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणत म्हणाले, तुम्ही जावा, मी तुमची वाट पाहीन. लवकर येण्याचे वचन देऊन ऋषिकेश खोलीतून बाहेर गेला. माझ्या तर डोळ्यातले अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेले होते आणि मी त्याला निरोप देत होते. मला आता समजत नव्हते की ही माझ्या जीवनाची सुरुवात होती की मी एक स्वप्न पाहत होते. ऋषीच्या प्रेमाने मला सगळीकडून कैद केले होते. मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती आणि मला भीतीसुद्धा जाणवत होती. असे वाटत होते की आता माझ्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे. त्या वाईट विचारांना मी माझ्या डोक्यातून काढून ऋषीच्या आठवणीत मग्न होऊन गेले. मी संपूर्ण दिवस माझ्या खोलीतच बसले होते. बाकी सर्व घरातले लोक ऋषीला एअरपोर्टवर सोडण्यासाठी गेले होते, पण माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी ऋषीला एअरपोर्टवर सोडायला जाईल. ऋषीची सुद्धा इच्छा नव्हती की मी त्याला जाताना पाहताना दुःखी होऊ आणि तिथे मला सांभाळायला कोणीच नसेल. जाण्याच्या अगोदर ऋषीने आपल्या आईकडून आणि आपल्या घरच्यांकडून एक वचन घेतले होते की रेवाची पूर्ण काळजी घ्या. रेवाचे मन उदास होऊन देऊ नका. रेवाला कोणत्याच वस्तूची कमी पडून देऊ नका. रेवा माझा जीव आहे आणि मी रेवाशिवाय राहू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. घरच्यांनी सुद्धा त्याला हसून वचन दिले होते, पण त्यावेळेस त्याच्या आईने माझ्याकडे असे तिरस्काराच्या नजरेने पाहिले होते की मी परत नजर वर करून पाहिले नव्हते. मला नव्हतं माहिती की पुढे काय होणार आहे, पण मला स्वतःला सांभाळायचे होते. माझ्या सासूची ती नजर मला चांगलीच लक्षात होती. मी विचार केला होता की मी संयम ठेवेल आणि सगळे सहन करेल. माझी सासू माझ्यासोबत कशीही वागली तरी मी सर्व सहन करेल, कारण ऋषीने मला वचन दिले होते की तो लवकरात लवकर घरी परत येईल. जिथे मी आयुष्यभर संयमच ठेवत आले होते, मग आता फक्त थोडे दिवस वाट पाहायला मी सुद्धा तयार होते. ऋषीवर मी खूप जास्त प्रेम करायला लागले होते. त्याला सोडायचा किंवा त्याच्यापासून वेगळे होण्याचा मी विचारसुद्धा करू शकत नव्हते. असा विचारसुद्धा मला खूप त्रास देत होता, पण मला माहिती नव्हते की माझ्या नशिबात तर ऋषीपासून वेगळे होण्याचेच लिहिले आहे. माझी सासू आणि बाकी घरातले सगळे लोक एअरपोर्टवरून घरी परत आले होते. ते जेव्हा परत घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण बदलले होते. त्यांनी एक क्षणसुद्धा वाया घालवला नाही आणि आल्या आल्या मला घरातून बाहेर जाण्यासाठी बोलू लागले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. आत्ताच मी या घरात संयम ठेवून ऋषी येईपर्यंत दिवस घालवण्याचे विचार करत होते की कानावर हे सर्व आलं. हे लोक मला घरात थोडेसुद्धा सहन करू शकत नव्हते. जे लोक थोड्या वेळापूर्वी माझ्या नवऱ्यासोबत हसून हसून गप्पा मारत होते आणि माझी काळजी घेण्याचे वचन देत होते, तेच लोक मला दुःख आणि त्रास द्यायला कोणीही मागे पुढे पाहत नव्हते. माझी सासू माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की चुपचाप माझ्या घरातून चालती हो, कारण तू माझ्या मुलामुळे या घरात आली आहे आणि मी माझ्या मुलामुळेच तुला सहन करत आले होते. आता माझा मुलगा गेला आहे, त्यामुळे माझ्या सगळ्या मजबुरी संपल्या आहेत. चुपचाप तुझे सामान बांधून घे आणि इथून निघून जा. माझ्या सासूचे हे बोलणे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले होते, पण माहिती नाही माझ्यात एवढी हिंमत कुठून आली की मी साफ बाहेर जाण्यासाठी नकार दिला. मी म्हणाले की मी हे घर सोडून जाऊ शकत नाही. हे माझ्या नवऱ्याचे घर आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. जेव्हा तो आल्यावर त्याने मला इथे पाहिले नाही तर तो वेडा होऊन जाईल आणि मी सुद्धा माझ्या नवऱ्याला बिलकुल दुःखात पाहू शकत नाही. तुम्ही जसं म्हणसाल तसं मी या घरात राहते, पण मला या घरातून काढू नका. माझे बोलणे ऐकून सासूला आणखीनच राग आला आणि ती मला या घरातून बाहेर काढण्यासाठी धक्के द्यायला लागली. ते लोक मला खूप वाईटरित्या दरवाजाकडे ओढत होते. माझ्या सासूने माझ्या केसांना पकडले आणि मला गेटमधून बाहेर ढकलून दिले आणि गेट बंद केला. मला पुन्हा एकदा बेसहारा केले होते. मला माझ्या या फुटक्या नशिबावर खूप रडायला येत होते. माझ्यापेक्षा फुटक्या नशिबाचे कोण असू शकते, पण मला हार मानायची नव्हती, कारण जर मी इथून बाहेर पडले तर माझ्यासाठी या जमिनीवर कोणताच आश्रय शिल्लक नव्हता. मी एवढ्या जोरात जमिनीवर आपटले होते की माझ्या हाताला मुक्का मार लागला होता. तरीसुद्धा मी पटकन उठले आणि गेट वाजवू लागले. मी रडत होते, ओरडत होते, त्यांना देवाची आठवण करून देत होते,
पण माझ्या रडण्याने, माझ्या ओरडण्याने त्यांना काहीच फरक पडत नव्हता. त्यांचे हृदय दगडाचे बनले होते. जर त्यांचे हृदय दगडाचे नसते आणि त्यांच्याकडे थोडी तरी माणुसकी असती, तर या रात्रीच्या अंधारात एक तरुण मुलीला, नवीन नवरीला, आपल्या सुनेला असे घरातून धक्के देऊन बाहेर काढले नसते. रात्रीचा अंधार सगळीकडे पसरला होता. चारही बाजूंनी सन्नाटा होता. फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. माझे हृदय खूप जोरजोरात धडकत होते, कारण मला खूप भीती वाटत होती. थंडीसुद्धा वाजत होती. मी फक्त ड्रेसवर होते, गरम कपडेसुद्धा घातले नव्हते. थंडीमध्ये कुडकुडत मी तिथे जमिनीवर बसले. सकाळपर्यंत मी तिथेच बसून होते, पण त्या लोकांना माझ्यावर थोडीसुद्धा दया आली नाही. मी तब्बल 2 दिवस त्या गेट शेजारी बसले होते, या आशेने की माझ्यावर दया दाखवून मला ते घरात घेतील. तो दरवाजा सगळ्या लोकांसाठी यायला जायला उघडा होता, फक्त माझ्यासाठीच तो बंद होता. मला खाण्यापिण्यासाठीही सुद्धा कोणीच विचारले नव्हते. तिथले लोक ये जा करत होते, पण मला पाहत होते, पण माझ्याकडे दुर्लक्ष करून जात होते. मी काय कोणी परकी माणूस नव्हते. माझ्या या घराशी खूप जवळचा संबंध होता. मी या घराची सून होते. त्यांच्या मुलाची मौल्यवान वस्तू होते, इज्जत होते, पण त्यांना ही गोष्ट मान्यच नव्हती. आणि शेवटी मी लाचार होऊन त्यांचा उंबरठा सोडला आणि अनोळखी रस्त्यावरून चालायला लागले. श्रीमंतांची घरे फक्त मोठमोठी असतात, पण त्यांची मनं खूप छोटी असतात. त्यांनी जरी मला मोलकरीण म्हणून ठेवले असते, तरी मी आनंद मानून त्या घरात आयुष्यभर राहिले असते. पण त्यांनी मला मोलकरणीच्या लायकीचे पण समजले नाही. एका टिश्यू पेपरसारखे वापरले आणि आपल्या मुलाच्या जाण्यानंतर फेकून दिले. माझे तर या जगात कोणीच नव्हते. मी जेव्हा 3 वर्षांची होते, तेव्हा माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. झोपेत रात्रीच्या वेळी त्यांच्या अंगावर छत पडले होते आणि त्यांनी तिथेच जीव सोडला होता. तेव्हा मी माझ्या आजी आजोबांच्या घरी, म्हणजे आईच्या माहेरी होते, त्यामुळे मी वाचले होते. आता कधी कधी मी विचार करते की काश मी त्यावेळेला माझ्या आईवडिलांसोबत असते, तर त्यांच्यासोबत मी सुद्धा गेले असते. माहिती नाही देवाने माझा जीव का वाचवला होता. मी 6 वर्षांची होते तोपर्यंत मी माझ्या आजी आजोबांच्या घरी राहिले, आणि जेव्हा एकानंतर एक माझ्या आजी आजोबांचा मृत्यू झाला, तेव्हा मी 10 वर्षांची सुद्धा झाले नव्हते. माझ्या नातेवाईकांनी मला माझ्या चुलता चुलतीच्या घरी सोडले. माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा चुलत्याकडेच राहत होते. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते, पण माझे चुलता चुलती मला पसंत करत नव्हते. पण आजोबांमुळे ते मला काही बोलू शकत नव्हते. माझ्या चुलत्याला 3 मुले होती आणि त्यांनाच घरात जास्त किंमत होती. मला तर त्या घरात काहीच किंमत नव्हती, कारण माझे आई वडील नव्हते. फक्त आजोबांमुळे माझी थोडी काळजी घेतली जात होती. मी तेव्हासुद्धा खुश होते, कारण मला राहण्यासाठी आसरा मिळाला होता. मी प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकत होते. मी माझ्या चुलत्याच्या मुलांपेक्षा सुद्धा जास्त अभ्यासात हुशार होते आणि माझ्या आजोबांच्या सपोर्टमुळे मी पुढे शिकत होते. आता माझे 12वीचे पेपर झाले होते की माझे आजोबासुद्धा या जगातून निघून गेले. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता, कारण त्यांच्यामुळे तर मी या समाजापासून वाचून राहिले होते. ते मला चुलता चुलतीच्या ओरडण्यापासून सुद्धा वाचवत होते. आता या जगात मला आसरा देणारे कोणीच नव्हते. मी पूर्णपणे एकटी पडले होते आणि याच गोष्टीची मला भीती वाटत होती. आजोबांच्या जाण्यानंतर चुलतीने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. गल्लीतल्या एका मुलाबरोबर माझे लफडे आहे म्हणून माझ्यावर आरोप लावला आणि मला घरातून बाहेर काढले. मी पूर्णपणे एकटी पडले होते. एक तरुण आणि एकटी मुलगी रस्त्यांवर फिरत राहिली तर लोकांना सुद्धा शिकार करण्याची संधी मिळते. मला याच गोष्टीची भीती वाटत होती, पण महादेवाने माझ्यावर कृपा केली आणि मी अनाथ आश्रममध्ये पोहोचले. मी जेव्हा रस्त्यांवर फिरत होते तेव्हा माझ्याजवळ एक गाडी आली. रात्र झाली होती. त्या गाडीतून एक मध्यमवयी स्त्री उतरली आणि ती मला म्हणाली की या रात्रीच्या अंधारात काय करत आहेस. माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि मी रडत रडत माझी पूर्ण कहाणी तिला ऐकवली. त्यामुळे तिने मला तिच्यासोबत एका अनाथ आश्रममध्ये नेले, कारण ती एक अनाथ आश्रमची हेड होती. मी आता खुश होते, कारण मला राहायला तरी घर मिळाले होते, पण अनाथ आश्रमचे वातावरणसुद्धा एवढे चांगले नव्हते. मला पुढे शिकायचे होते आणि खूप मुश्किलने मी त्या मॅडमला मनवले होते. अनाथ आश्रममध्ये खूप कष्टाचे काम करून घेतले जात होते. तिथल्या महिलांनी मला शिलाईचे काम शिकवले. मी सुरुवातीला माझ्या हिश्श्याचे झाडू आणि भांडी घासण्याचे काम करत होते आणि नंतर कपडे धुवत होते आणि त्यानंतर शिलाईला बसत होते. हे झाल्यानंतर मी रात्रीच्या वेळेस अभ्यास करत होते आणि अभ्यास करता करता झोपून जात होते. माझ्यासाठी ही गोष्ट मोठी होती की ती मॅडम मला शिक्षण घेऊन देत होती.
मला आशा होती की मी चांगले शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीला लागेल, पण मी नोकरी करण्याच्या अगोदरच त्या मॅडमची वागणूक माझ्यासोबत चांगली व्हायला लागली होती. कारण कितीतरी वेळा मी त्यांच्या आजारपणात त्यांची सेवा केली होती, त्यामुळे ती खूप माझ्यावर इम्प्रेस झाली होती. ती मला म्हणाली होती की जर कोणते चांगले स्थळ आले तर मी नक्कीच तुझे लग्न लावून देईल. याची वेळ आलीच नाही. त्यावेळेला मी MCOMचे पेपर देत होते. पेपर दिल्यानंतर मी जेव्हा घरी येत होते तेव्हा माझी टक्कर एका मुलासोबत झाली. तो माझ्यासोबत भांडू लागला तेव्हा एक हँडसम तरुण आला आणि माझी मदत केली आणि मला या भांडणातून बाहेर काढले. तो श्रीमंत घरातला मुलगा वाटत होता, पण मला याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. पण त्या हँडसमसोबत झालेली भेट माझ्या जीवनात खूप सुंदर वळण घेऊन आली होती. कारण त्या मुलाला माझ्यावर प्रेम झाले होते आणि तो माझा पत्ता शोधत शोधत त्या आश्रमपर्यंत पोहोचला होता. त्याने माझ्या हेडसोबत माझ्याशी लग्न करण्याबाबत बोलणे केले, पण हेडने हे ऐकून हंगामा केला आणि तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले की ती म्हणत होती ही रेवा कॉलेजचा बहाणा करून बाहेर मुलांना तिच्या जाळ्यात अडकवायला जाते आणि आता एका सुप्रसिद्ध श्रीमंत बिझनेसमॅनला तिच्या जाळ्यात अडकवून इकडे घेऊन आली आहे. माझ्या इज्जतीवर लागलेला हा आरोप माझ्यासाठी खूप मोठा होता. पण अनाथ आश्रमच्या बाकीच्या मुलींनी माझी बाजू घ्यायला सुरुवात केली होती, कारण माझे वागणे बोलणे सगळ्यांसोबतच चांगले होते. मी त्यांच्या कामामध्ये त्यांची कायम मदत करत होते. त्या मुली माझ्या चांगल्या स्वभावामुळे खूप खुश होत्या आणि त्यांना हे सुद्धा माहिती होती की मी तशी मुलगी नाहीये. हेडने जेव्हा सगळ्या मुलींना माझ्या बाजूने पाहिले तेव्हा तिने याच्यातच तिची भलाई मानली की माझे लग्न त्या मुलासोबत करून द्यावे. मी बाकीच्या मुलींना सुद्धा सांगत आले होते की तुमच्यासोबत जे कोण वाईट वागत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवा. मी त्यांना सांगून आले होते की तुम्ही तुमचे जीवन असेच व्यतीत करा. आता मी तर माझे जीवन पूर्ण सुखाने घालवेन आणि कोणताच अन्याय सहन करणार नाही. अशा प्रकारच्या मोठमोठ्या गोष्टी मी अनाथ आश्रममध्ये करून आले होते आणि ऋषिकेश देशमुखने माझ्यासोबत लग्न करून मला त्याच्या घरी आणले होते आणि ऋषिकेशच्या बाहेरच्या देशात जाताच त्याच्या घरच्यांनी मला बाहेर काढले होते. मी या लग्नामुळे खूप खुश होते. मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करायला लागले होते. मला वाटत होते की लग्नानंतर माझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. मला काय माहिती होते की हे लग्न माझे सगळे दरवाजे बंद करणार आहे. मी जिथून आले होते तिथे कोणत्या तोंडाने परत जाऊ शकत होते. सगळ्यांना काय सांगितले असते. ज्या अनाथाश्रमला सोडता क्षणी मी खूप खुश होते की आता माझे सुद्धा घर असणार, माझा आशियाना असणार. पण त्याच आशियानातून मला बाहेर काढले होते. माझ्या स्वप्नांच्या महलचे तुकडे तुकडे झाले होते. आता मी परत त्या अनाथाश्रममध्ये कशी जाऊ शकत होते आणि त्या आश्रमच्या हेडने मला परत आश्रममध्ये पाऊलसुद्धा ठेवून दिला नसता. हाच विचार मला अनाथ आश्रममध्ये जाण्यासाठी थांबवत होता. जीवनात कितीही दुःख, अडचणी आणि चिंता असू द्यात, पण प्रत्येक मुलीच्या मनात एक आशा असते की तिचा नवरा कायम तिला साथ देईल. कायम ती चांगल्या वेळेची वाट पाहत असते. देवावर विश्वास ठेवत असते की तिची चांगली वेळ नक्कीच येईल. कोणता राजकुमार नको येऊ देत, पण एका खऱ्या मनाचा माणूस तिचा हात पकडून त्याच्यासोबत तिला घेऊन जाईल आणि एक नवीन जग निर्माण करेल. पण तेव्हा आपल्याला वाटते की आपण स्वतःला खोट्या आशा दाखवतो. चांगली वेळ तर कधीच येत नाही, उलट त्यापेक्षा वाईट आणि भयानक वेळ येते. ती वेळ अशी येते की त्या माणसाच्या समजण्यापलीकडची असते. माझ्या जीवनात 3 दिवस खूप सारा आनंदच आनंद आला होता, फक्त 3 दिवसांसाठीच. पण हे 3 दिवस माझ्या जीवनातील सगळ्यात सुंदर आणि न विसरणारे दिवस होते. माझे पूर्ण आयुष्य एका बाजूला आणि हे 3 दिवस एका बाजूला होते. या 3 दिवसात मी खूप सारी स्वप्न बघितली होती. ऋषीसोबत मी खूपच खुश होते. आमच्या लग्नाला 3च दिवस झाले होते की ऋषीला बाहेरच्या देशात महत्त्वाच्या कामासाठी जावे लागले आणि तो जाताच त्याच्या आईने आणि घरच्यांनी मला धक्के मारून रात्रीच्या वेळेला घरातून बाहेर काढले होते. मला कळत नव्हते की मला घरातून बाहेर का काढले आहे. माझा गुन्हा काय होता. मी रडत होते, तरफडत होते. एकेकेला माझा गुन्हा विचारत होते, पण कोणीच माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. फक्त त्यांनी मी गरीब असल्याचा तिरस्कार आहे एवढेच सांगितले. त्यांनी माझ्यावर थोडीसुद्धा दया दाखवली नव्हती आणि मला धक्के मारून घराच्या बाहेर काढले होते. मी पहिलीसुद्धा अनाथ आश्रममध्ये राहत होते आणि आतासुद्धा रस्त्यावर आले होते. रस्त्यावर एक एकटी मुलगी. वातावरण तर खूपच खराब होते. वरतून थंडी एवढी लागत होती की मी थंडीमुळे थरथर कापत होते. मला काही समजत नव्हते की कुठे जाऊ. तिथे एक रस्त्यावर बेंच होता. रात्रीची वेळ होती. मी तिथे बसले. मी जिथे बसले होते तिथे 2 टुकार पोरं आली.
मी खूप घाबरले होते. ते मला छेडायला लागले. एवढ्यात एक जोडपे तिथून जात होते की त्यांनी मला पाहिले आणि मला वाचवले आणि त्या पोरांना तिथून पळवले. दिसायला तर ते खूप श्रीमंत वाटत होते आणि त्यांची जोडी खूपच सुंदर दिसत होती. ती पोरं तिथून पळून गेल्यानंतर त्यांनी मला माझ्याबद्दल विचारले. मी त्यांना रडत रडत माझी सगळी आपबीती ऐकवली. हे ऐकून त्यांना सुद्धा खूप त्रास झाला. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी मला नोकरीवर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या घरात आसरा दिला. मी खूप मन लावून त्यांचे काम करत होते, कारण आता हा ठिकाणा मला माझ्या हातून घालवायचा नव्हता. ते माझ्या कामामुळे एवढे खुश झाले की त्यांनी मला त्यांच्यासोबत अमेरिकेला नेले. आता मी तिथे काम करत होते कारण मला कामाची गरज होती आणि त्यांना माझे काम पसंतसुद्धा होते, ज्यांनी मला अमेरिकेला आणले होते. मी आता दुसरा जॉबसुद्धा करायला सुरुवात केली होती आणि त्या जोडप्याची सर्व कामे मीच करत होते. अनाथ आश्रममध्ये राहून मी माझे शिक्षण पूर्ण केले होते. माझ्यापुढे मागे कोणीही नव्हते. माझ्या जगण्याची आशा आता संपली होती. नवरा असूनही मी एकटी पडले होते. मला त्यांची खूप आठवण येत होती, पण मी काय करू शकत होते? मी पूर्ण हतबल झाले होते. ते नवरा बायको माझ्या दादा बहिणीसारखेच होते. मला पाहून त्यांना माझी काळजी वाटत होती आणि ते मला दिलासा देत राहायचे आणि म्हणायचे की आयुष्य इथेच संपत नाही. लग्न जीवनाचा हिस्सा आहे, पण जीवन नाही. पण मी माझ्या मनाला कसं समजावू शकत होते? त्या मनाला फक्त ऋषीला पाहायचे होते. माझी इच्छा होती की कसंही करून माझा ऋषी मला मिळू दे. मग मी त्याला सांगेन की तुम्ही गेल्यानंतर काय काय झाले. ऋषीच्या खांद्यावर डोके ठेवून मला माझ्या दुःखांवर खूप खूप रडायचे होते. मला त्याला सांगायचे होते की मी त्याच्यावर किती किती प्रेम करते आणि त्याच्या आठवणीत कशी दिवस रात्र तडपते. पण या सगळ्यासाठी तर ऋषी मला पाहिजे होता आणि कुठे मिळत नव्हता. मी तर त्याला कुठे शोधण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता. माहिती नाही त्याच्या घरच्यांनी माझ्याबद्दल त्याला काय काय सांगितले असेल, कोणकोणते आरोप माझ्यावर लावले असेल. सगळा विचार करून माझे डोके सुन्न होऊन जायचे आणि मी डोके पकडून खाली बसायचे. मी स्वतःला बिझी ठेवण्यासाठी डबल जॉबसुद्धा करायला लागले होते. सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या दादा बहिणीच्या घरची कामे माझ्या नजरेखाली करून घेत होते. त्यांनी मला कोणतेच काम करण्यासाठी मनाई केली होती, कारण त्यांना चांगले वाटत नव्हते की मी त्यांच्या घरचे काम करावे. पण मला त्यांच्या थोडे तरी उपकारांचे ओझे कमी करायचे होते. माझी इच्छा होती की त्यांच्यासाठी मी काहीतरी करावे. मी त्यांचे घर सांभाळत होते कारण ते दोघे बिझनेस करत होते. दोघे जण ऑफिसला जात होते. त्यांच्या घरचे सर्व काम माझ्याच सांगण्यावरून होत होते. घरातले काम केल्यानंतर मी फ्री होऊन जात होते, तेव्हा मला ऋषीची आठवण येत होती. म्हणून मी एका जागी नोकरी करायला लागले आणि त्यानंतरही मी दुसरी नोकरी करणे चालू केले होते. आता मी लाखोमध्ये कमावत होते. दादा बहिणी मला वेगळी मनी पॉकेटसुद्धा देत होते, पण माझ्या इच्छा आकांक्षा मेल्या होत्या. माझ्या अकाउंटमध्ये पैशांचा ढीग लागला होता, पण माझे पैसे खर्च करण्याचे मन होत नव्हते. मला माझ्या जीवनाचा तिरस्कार वाटू लागला होता. माझे आयुष्य थोडे तरी बिझी झाले होते, तेव्हा मी त्रासातून बाहेर निघायला लागले होते आणि दादा बहिणीसुद्धा मला दुःखातून बाहेर निघताना पाहून खुश होत होते. माझी नवीन नोकरी खूप मुश्किल होती, कारण तिथं सगळं वेळेवर व्हायला लागत होते. बॉसला टाईम टेबलनुसार न केलेलं काम बिलकुल आवडत नव्हते. कित्येक वेळा मी माझ्या सिनियरकडून ओरडा खाल्ला होता, पण मी या जॉबमुळे खूप बिझी राहू लागले होते आणि माझा त्राससुद्धा कमी व्हायला लागला होता. त्यामुळे मी ही नोकरी सोडू शकत नव्हते. आज ऑफिसमध्ये बॉस येणार होते. मी त्यांच्याबद्दल ऐकले होते की ते खूप कडक आणि रागीट स्वभावाचे आहेत. ते कोणाच्या चुकीला कधीच माफ करत नाही आणि त्यांना स्त्रियांचा तर खूप तिरस्कार आहे. इतक्या खडूस बॉसबद्दल ऐकल्यानंतर मला खूप टेन्शन यायचे आणि आजसुद्धा मी खूप टेन्शनमध्ये होते. बॉस ऑफिसमध्ये आले होते. सगळे नवीन आणि जुने वर्कर आपल्या कामाचे रिपोर्ट स्वतः जाऊन त्यांना देत होते. माझी वेळ आली तेव्हा मी सुद्धा ऑफिसमध्ये गेले, पण समोर बॉसला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. त्यांच्यावर नजर पडताच मला चक्कर येऊ लागली होती आणि मी अचानक गुडघ्यांवर खाली जमिनीवर कोसळले. बॉसने जेव्हा नजर वर करून माझ्याकडे पाहिले तेव्हा असे वाटत होते की वेळ काही क्षणांसाठी थांबली आहे. मला काहीच कळत नव्हते की मी आता पुढे काय करू. मी तिथून पळायला लागले. इतक्यात बॉसने माझा एक हात पकडला आणि धक्का देऊन मला भिंतीवर ढकलले आणि माझे तोंड हातात घेऊन दाबले. दुखल्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले होते. बॉसच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांनी मला खोल दरीत ढकलून दिले होते. माझ्या डोळ्यातून लगातार अश्रू वाहत होते. बॉसच्या रूपात हा रागीट स्वभावाचा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा ऋषी होता. सुंदर पर्सनॅलिटीवर एवढा राग
डोळ्यात आग घेऊन तो मला एकटक पाहत होता. माझ्या तोंडून थोडा थोडा आवाज निघाला होता की ऋषी सोडा, मला खूप दुखत आहे. ऋषीसुद्धा रागात म्हणाले, आणि इतक्या वर्षापासून जे दुःख मी सहन करत आलो आहे ते तुला कधी जाणवले का? तुला जाणवले का की तुझ्याशिवाय इतके वर्ष मी कसे काढले आहेत? ऋषी माझ्याकडून भूतकाळाचा हिशोब मागत होता आणि आता मला समजायला लागले होते की हा बॉस इतक्या रागीट स्वभावाचा का आहे. ज्या व्यक्तीला त्याच्या बायकोने दिलेल्या धोक्यामुळे तोडले आहे तो व्यक्ती बाहेरून असाच होऊन जातो. मला त्याने कुठे कुठे शोधले नसेल आणि मी त्याला मिळतच नव्हते. त्याला त्याच्या घरच्यांनी सांगितले होते की ऋषीला एअरपोर्टवर सोडल्यानंतर रेवा घरातून पळून गेली आणि घरातल्या महागाच्या वस्तू दागदागिने चोरून घेऊन पळून गेली. ऋषीला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ऋषीने अनाथाश्रममध्ये सुद्धा चौकशी केली होती, पण मी तिथे सुद्धा नव्हते. तो मला शोधून शोधून दमला होता आणि शेवटी घरच्यांवर त्याने विश्वास ठेवला. त्याच्या घरच्यांच्या या हरकतमुळे बाकी काही झाले नव्हते. फक्त त्यांचा मुलगा मुलींचा तिरस्कार करायला लागला होता आणि एक कडक आणि रागीट स्वभावाचा माणूस बनला होता. मला चांगल्या प्रकारे माहिती होते की ऋषी हा किती सुंदर मनाचा आणि हसमुख व्यक्ती होता. मी जे 3 दिवस त्याच्यासोबत घालवले होते ते माझ्या जीवनातले सुंदर दिवस होते. पण इथे मला त्याचे हे रूप पाहायला मिळाले होते, जे रूप त्याच्या घरच्यांचे देण होते. ऋषीचा खूप मोठा गैरसमज झाला होता. मला त्याचा गैरसमज दूर करायचा होता. मी त्याला सांगणार होते की मी त्याच्यासोबत कोणताच धोका केला नाही. त्याच्या घरच्यांनी मला बाहेर हाकलले होते, पण मला वाटत नव्हते की माझा तो विश्वास करेल. त्यामुळे मी त्याला काहीच न सांगता माझ्यासोबत माझ्या दादा बहिणीच्या घरी घेऊन आले. मी दादा बहिणीला फोन करून घरी बोलवले होते आणि त्यांना सगळं काही ऋषीला सांगायला सांगितले होते. दादा बहिणीचे सगळे बोलणे ऐकून ऋषीने भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. तेव्हा मला खूप दुःख झाले होते की माझा ऋषी रडत आहे. त्याने माझ्यासमोर हात जोडले. मी पटकन त्याचे हात पकडले आणि त्याच्या गळ्यात पडले, कारण जेवढा त्रास त्याने सहन केला होता तेवढाच त्रास मला सुद्धा झाला होता. ऋषीच्या मजबूत मिठीत गेल्यानंतर मला असे वाटत होते की मी सगळे दुःख विसरून गेले आहे. निघून गेलेल्या दुःखांवर मलम लागला होता. ऋषीने सुद्धा मला घट्ट मिठीत घेतले होते. ऋषीने आपल्या घरच्यांसोबत मिळणे मिसळणे बंद केले होते. फक्त कधीतरी फोनवर बोलत असायचा आणि त्यांना सांगितले होते की त्यांनी मला शोधले आहे. ते माझ्यासोबत अमेरिकेतच राहायला लागले आणि आता आम्ही आमच्या जीवनात खूप खुश आहोत. एवढ्या दुःखानंतर आणि त्रासानंतर माझ्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश आला होता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.